सोन्या चांदीच्या दरामध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे प्रचंड घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। अमेरिका इराण युद्ध सुरू होतं आणि त्यामुळे देशामध्ये युद्धाचं वातावरण तयार झाल्यानंतर गेल्या 8 दिवसापासून सोनं चढत्या दराने विकलं जाऊ लागलं होतं। आज रशिया या देशाकडून साठवलेलं सोनं बाहेर काढल्याने सोन्याच्या भावात झाली प्रचंड मोठी उलथापालथ। ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आज जे लोक सोनं खरेदी करण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आली आहे। देशात 8 दिवसापासून भांडणं लागली होती, युद्ध सुरू झालं होतं, त्यामुळे सोनं वर जाताना दिसत होतं। परंतु रशिया देश आणि चायना देश या दोघांनी जे सोनं साठवून ठेवलं होतं तर ते आता बाहेर काढू लागलेत। त्यामुळे सोन्याच्या भावात जी घसरण सुरू झाल्या तर ती प्रचंड वेगाने या ठिकाणी आता सोनं खाली येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। जणू काही सोन्याच्या दुकानामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे असं चित्र सध्याला दिसत आहे। इराण आणि अमेरिका युद्ध झाल्यामुळे सोन्याच्या बाबतीत एक असा मोठा निर्णय आपल्या सरकारने घेऊन टाकलाय की ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः तोंडावर आपटलाय। सोन्याच्या भावात एकाच दिवशी इतकी मोठी घसरण झाल्या की जे आता 21 वर्षांमध्ये मागील कधी झाली नव्हती। इतकी मोठी घसरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्ही जर आजचे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे ताजे दर जर बघितले तर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाही। हा शब्द 100% आहे। 2 दिवसापासून सोन्याच्या भावात घसरण हळूहळू व्हायला पाहायला मिळाली। तुम्हाला बातम्या देखील आल्या असणार आहेत। सोन्याच्या भावामध्ये त्या ठिकाणी घसरण सुरू झाल्या। सोन्याने 1,80,000 रुपयांचा टप्पा या ठिकाणी मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे पार केला होता। परंतु 8 दिवसापासून सोनं परत एकदा युद्धामुळे वाढत चाललं होतं। पण रशिया आणि चायना या देशांनी जे काय या ठिकाणी 4,000 टन सोनं साठवलं होतं तर ते बाजारात आता बाहेर काढायला त्यांनी सुरुवात केल्या। त्यामुळे बाजारपेठामध्ये सोन्याचा साठा वाढलेला आहे। सोनं लपवलेलं बाहेर निघू लागलंय। त्यामुळेच आज सोन्याने घसरणीचा रेकॉर्ड या ठिकाणी मोडल्याचं पाहायला मिळतंय। मग का घसरणीचं रेकॉर्ड मोडलंय याचं कारण सुद्धा समोर आलंय। अमेरिकेच्या विरोधात भारताने एक असा मोठा निर्णय आज घेऊन टाकलाय की ज्यामुळे अमेरिका भयंकर आता घाबरल्या, ज्यामुळे भारत जिंकला आणि अमेरिकेतील या ठिकाणी काही सोने खरेदीदार जे आहेत तर ते घाबरल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय सोन्याच्या भावामध्ये आता त्याचा फरक प्रचंड प्रमाणात 2 दिवसापासून आता खाली येत असल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 1 वर्षामध्ये या ठिकाणी सोन्याच्या किमती आभाळाला टेकल्या होत्या, पण आता चायना आणि आता रशिया या 2 देशांनी सोनं बाहेर काढल्याने आज शुभ मुहूर्तावर सोन्याच्या किमती खाली कोसळल्या आहेत। मग आजचे सोन्याचे भाव नेमकं किती आहेत? 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे ताजे दर काय जाहीर झालेत तुम्हाला लगेच अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे समजणार आहे। पण प्रश्न असा आता आहे की गेल्या 2 दिवसापासून सोन्याची घसरण जी होती तर ती नेमकं काय झाल्या? पण 2 दिवसापेक्षा आजची घसरण ही फार वेगळी आहे, जिचा कोणी सुद्धा आजपर्यंत विचार केला नव्हता। जे सोनं विक्रेते आता सोनं विकत घेणार होते तर ते घाबरून गेले होते, परंतु त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं आज पाहायला मिळतंय। मग तुम्ही सोने आता या ठिकाणी खरेदी करायचं की थोडं थांबायचं? 2 दिवसापासून सोनं खाली तर पडत आहे, उद्या नेमकं खाली पडणार का? 48 तासात सोन्यामध्ये तिसऱ्यांदा सर्वात मोठी घसरण झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळालं। बघा, त्यामुळे तुम्ही लगेच सोनं गुंतवणूक त्या ठिकाणी करायची आहे का? बघा, परवा दिवशी सोनं कमी झालं होतं, काहींनी सोनं कमी झाले म्हणून घेतलं, परवा दिवशी परत त्या ठिकाणी आता सोनं काल आणि घसरण झालं आहे। त्यामुळे ज्यांनी परवा दिवशी सोनं घेतलं आहे ते काल नाराज होऊन बसलेत, ज्यांनी काल सोनं घेतलं आहे ते परत आज नाराज होऊन बसलेत। मग तुम्ही नेमकं कोणती चूक या ठिकाणी अजिबात करायची नाही। नेमकं तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं आहे? कारण की जर तुम्ही आता या ठिकाणी घाईघाईमध्ये गडबडीने सोनं खरेदी आज केला तर तुमचं भलं मोठं नुकसान होऊ शकतं। उशीर केला तर फायदा होण्याऐवजी तोटा सुद्धा होऊ शकतो। मग नेमकं तुम्हाला सोनं कधी खरेदी करायचं आहे हा महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय। कारण की आता लोक ज्यांनी गडबडीमध्ये सोन्याचे भाव वाढतील म्हणून सोनं खरेदी केलंय तर सोनं आता प्रचंड प्रमाणात खाली आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे कपाळाला हात लावून ते बसलेत। तुम्ही नेमकं आता काय करायचं आहे? किती दिवस सोन्याच्या घसरणीची वाट बघायची आहे? आता जी घसरण झाल्या तर ती कधीपर्यंत अशीच या ठिकाणी खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे? सरकारने सोन्याच्या बाबतीत नेमका असा मोठा काय बदल केलाय? केंद्र सरकार सोन्याच्या बाबतीत अशी कोणती नवीन तरतूद केल्या की ज्यामुळे बाजारामध्ये इतका मोठा धमाका झालाय? ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आल्या। सर्वात आधी आजचे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे ताजे दर सोन्याचे काय आलेत हे पाहू।
त्यानंतर 1 किलो चांदीचा दर काय, 1 ग्रॅम चांदीचा दर काय, 10 ग्रॅम चांदीचा दर काय, हे आपण जाणून घेऊया. तुम्ही प्रत्यक्षपणे खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या. खरेदीची योग्य वेळ सोन्याची निवडणं हेच या ठिकाणी शानपणाचं आहे. कारण आता आम्ही हजारो तज्ज्ञांशी, हजारो सोनारांशी गुपित या ठिकाणी जी माहिती दडलेली होती ती या ठिकाणी घेऊन आलो आहोत. आजपर्यंत तुम्हाला ही माहिती कुठल्याही टीव्हीवर पाहायला मिळाली नसणार आहे. गुपित माहिती या ठिकाणी समोर आल्या. त्यामुळे आजचा जो सोन्याचा भाव आहे तर तो उद्या किती असेल, परवा किती असेल, किती घट होईल, भविष्यात आता सोनं वाढणार की कमी होणार याबद्दलची सविस्तर माहिती अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर 100% तुमचं नुकसान या ठिकाणी आता होऊ शकतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 2 मिनिटे हा व्हिडिओला द्या. हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या ठिकाणी मिळते. आता विविध तज्ज्ञांशी, अनुभवी सोनारांकडून आता ही माहिती घेतल्या. अनेक जाणकारांशी संवाद साधून काही महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी समोर आला आहे. भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात जाऊन धावत जाऊन सोनं खरेदी करू नका. तुम्ही नेमकं काय करायचं आहे, आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे दर जर तुम्ही व्यवस्थित ऐकला तर नक्कीच तुम्हाला आनंद होणार आहे. कारण किमती तशा प्रकारे खाली आल्याचं पाहायला मिळालं. इतका मोठा बदल होईल असं कोणालाच आतापर्यंत या ठिकाणी वाटलेलं नव्हतं. प्रत्यक्षपणे आता घडलंय. मग या संधीचा फायदा कशा प्रकारे घ्यायचा आहे, इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करून घेऊ नका. आता या ठिकाणी व्हिडिओ नीट तुम्ही समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीपासून आता सुरुवात करणार आहोत. चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत. आजचा चांदीचा नेमका भाव किती आहे, चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जाऊ लागल्या, त्यानंतर लगेचच 18 कॅरेट ज्याचा आपण सध्या कमी दागिने बनवण्यासाठी वापर करतो, परंतु त्यानंतर 22 कॅरेट दर जे आहे तर ते सांगणार आहे. ज्यासाठी तुमच्या गळ्यातील, कानातील, नाकातील जे दागिने आहेत तर ते या ठिकाणी आता बनवले जातात, त्याचे दर आपण जाणून घेऊया. आता आज जर तुम्ही बघितला 24 कॅरेटचा भाव तर ते पाहून, भाव 24 कॅरेटचे पाहून तुम्ही गुंतवणुकीसाठी खरेदी करणार असाल तर हा मुख्य प्रश्न आहे. नेमकं या घसरलेल्या भावाची खरेदी आता करावी का अजून थोडं थांबावं, तुमच्यासाठी कधी फायदे ठरेल, आगामी काळात सोन्याच्या किमतीमध्ये नेमकं चढ उतार कशा पद्धतीने पाहायला मिळतील, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दर आता अचानक कमी होण्याचं मूळ कारण काय. आता एक कारण जर तुम्हाला समजले तर कधीच तुम्हाला सोने चांदी विकत घेण्याबद्दल किंवा भावाबद्दल परत विचारण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. तुम्ही स्वतःच किमती आता सोन्याबद्दल ठरवू शकता. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची इथून पुढे गरज भासणार नाही. त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी, हजारो तज्ज्ञांशी, आता लोकांशी, सोनारांशी संवाद साधून काही आता गुपित गोष्टी या ठिकाणी गोळा केल्या आहेत, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. बघा, अमेरिका आणि इराण या देशाने आता धुमाकूळ घातला. युद्ध जोरदार सुरू आहे, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर रशिया आणि या ठिकाणी आता चायना या दोन्ही देशांनी आता सोनं आपलं टनाने जे साठलं होतं तर ते बाहेर काढले आणि त्याचाच परिणाम आता भारतीय सराफा बाजारावर झालाय. मग आता आजचे ताजे दर 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत, तुम्ही सोनं खरेदी करावे की प्रतीक्षा करावे, ही सविस्तर माहिती तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. बघा, 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं, ज्या ठिकाणी आम्ही बघा 15 दिवसापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, थांबा, थोडं गडबड करू नका, सोनं उतरेल. परंतु अनेकांनी दुर्लक्ष केलं आणि आता कपाळाला हात लावत आहेत. कारण सोनं आज जे घसरलंय तर ते गेल्या 1 वर्षाच्या आधी जेवढं सोनं होतं तेवढ्यापेक्षा खाली आल्याचं पाहायला मिळतंय. 48 तासात याच्यापेक्षा भाव घसरतील अशा प्रकारचं एक नवीन अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आलाय. सगळ्यात आधी आपण चांदीचा दर पाहू. बघा, चांदीचा आजचा दर जर पाहायला गेला तर 262 रुपये प्रति ग्रॅम दर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आता चांदी तुम्ही 10 ग्रॅमचा विचार केला तर 2722 रुपये, त्या ठिकाणी 100 ग्रॅमचा विचार केला तर या ठिकाणी 27,000 रुपये 262 रुपये दर आहे. 1 किलो चांदीचा दर गेला तर आता 2,70,000 रुपयांच्या आसपास तुम्हाला चांदी या ठिकाणी पाहायला मिळेल. चांदीचा दर जर बघायला गेला तर गेल्या 4 दिवसात चांदी 25,000 रुपयांनी स्वस्त झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा झाला चांदीचा दर. त्यानंतर आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा दर पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही सोनं आता खरेदी करायचं की थोडं थांबायचं. मुख्य 3 अंदाज कोणते वर्तवण्यात आलेत, मार्च महिन्यातील हे मुख्य अंदाज आहेत, ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका.
आता आपण सांगत आहोत 18 कॅरेट सोन्याचा दर. तर बघा 18 कॅरेट सोन्याचा दर जर आजचा पाहायला गेला तर तुम्हाला 1 लाख त्या ठिकाणी 38,000 रुपये या ठिकाणी 18 कॅरेटचा दर आहे. 22 कॅरेटचा दर काय तर 1,54,000 रुपयाच्या आसपास 22 कॅरेटचा दर आहे. 24 कॅरेटचा दर काय तर 1,62,000 रुपयांच्या आसपास 24 कॅरेटचा दर पाहायला मिळतोय. 3 अंदाज वर्तवण्यात आलेत. काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. 3 अंदाज काय आहेत. पहिला अंदाज असा वर्तवण्यात आलाय मार्च एंडिंग पर्यंत युद्ध जर या ठिकाणी अशाच प्रकारे चालू राहिलं तर सोनं 1,80,000 रुपयांच्या आसपास जाईल. कारण शेअर मार्केटमधील जो पैसा आहे तर तो सर्व काढून या ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवला जाईल आणि त्यामुळे सोनं 1,80,000 रुपयांचा टप्पा पार करेल. जर करता या ठिकाणी आता युद्ध थांबलं तर सोनं परत एकदा 1,40,000 रुपये ते 1,30,000 रुपयांच्या आसपास मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे आता लोक काय करतील, सोनं विकून टाकतील आणि शेअर बाजारामध्ये सोनं पैसे गुंतवणूक करतील. त्यामुळे सोनं या ठिकाणी उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसरा अंदाज असा पण वर्तवण्यात आलाय की 2026 पूर्ण संपेपर्यंत सोनं 3 लाखांचा टप्पा पार करेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. मग तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं, या ठिकाणी सोनं खरेदी करणार असाल तर अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या गावात, तुमच्या घराच्या आसपास किंवा तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचा अनुभवी ओळखीचा सोनार त्याच्याजवळ जायचा आहे, त्याला विचारायचं आहे, अजून 2-3 सोनारांना विचारायचं आहे आणि मग सोन्यामध्ये गुंतवणूक करा. अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.